वन्य प्राण्यांसाठी पाणवट्यांची संख्या वाढवावी। चांदवड तालुक्यातील कातरवाडी, रापली, वडगाव, पंगू, कातरणी, तळेगाव, रोही व कातरणी वन विभाग परिसरातील वन्य प्राण्यांचे पाणवठे वाढवावे। सविस्तर बातमी अशी, चांदवड तालुका कातरवाडी, रापली व वडगाव, पंगू परिसरातील वन विभागाचे परिक्षेत्र बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे। या परिसरात हरिण, काळवीट, मोर व कोल्हा, तरस, बिबट तसेच सायाळ या प्रकारचे वन्यजीव बऱ्याच संख्येने आढळतात। मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने जंगलातील पाण्याचे स्रोत कमी झाले असून या मुक्या प्राण्यांना पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागते। त्यामुळे मोकाट कुत्र्याच्या तावडीत सापडून बरीच हरणे व मोरांना रेल्वेखाली तसेच कोरड्या विहिरीत पडून आपला जीव गमवावा लागला। म्हणून प्रशासनाने व वन विभागाने या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन वडगाव, रापली, कातरवाडी, तळेगाव, रोही या वन विभागाच्या परिसरात त्वरित पाणवठ्यांची या व्यवस्थेत वाढ करून मुक्या प्राण्यांना जीवदान मिळेल अशी व्यवस्था करण्यात यावी, अशी अपेक्षा वन्य पशुप्राणी मित्र युवा क्रांती माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष भागवत झालटे यांनी दिली आहे। S90 न्यूज साठी शरद पवार, चिंचवड। भागवत झालटे बोलतोय। चांदवड येवला तालुक्यात जंगलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामध्ये जंगली प्राणी मोर, हरिण, तरस, बिबट्या, सायळ, ससे असे मोठ्या प्रमाणात प्राणी असल्यामुळे ते सध्या मानवी वस्तीकडे येत आहे। नदी नाले कोरडे झाले आहे व पाणवटे खराब झाले आहे। पाणवट्यांमध्ये वन विभागांनी पाणी टाकण्याची लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा वन्य पशु प्राणी मित्र तीव्र आंदोलन करण्यात येईल। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।